आपणही ऐकला, मी ऐकला, मी तर काउंटिंगला तिथे उपस्थितच होतो आणि हा विजय मिळाला। मी जरी आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद देत असताना अजूनही काही व्यक्ती आहेत, लोक आहेत, नेते आहेत की त्यांचा या विजयामध्ये वाटा आहे। आमचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण, सन्माननीय उदय सामंत हे तर आहेतच, पण मी लोकसभेला उभं राहण्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय मोदी सर, माननीय नरेंद्र मोदी सर, दुसरे आमचे अमित शहाजी, नड्डाजी यांनी मला उमेदवारी दिली आणि उभं राहायला सांगितलं आणि सगळी मदत सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचा अतिशय ऋणी आहे। त्यांनी केलेली मत महाराष्ट्रातल्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस, आमचे रवी चव्हाण या लोकांनी केलेलं सहकार्य, या सगळ्यामुळे माझा विजय झालेला आहे। मी मात्र एक निमित्त आहे असं म्हणणाऱ्यापैकी मी। यामध्ये निलेश नितेश या दोघांनी मेहनत जी घेतली ती मी डोळ्याने पाहिली आहे आणि त्यामुळे चांगल्याला चांगलं म्हणणं, कौतुक करणं माणुसकीचा धर्म आहे। पण कोणाला वाईट वाटायची गरज नाही। आपल्या मुलांचं कौतुक केलं, ते पण कार्यकर्ते आहेत, ते पण लोकप्रतिनिधी आहेत आणि त्याला तो मान, कामाचा, मेहनतीचा सन्मान मिळाला। मित्रवा, आज मी आलोय राजकारण सत्काराच्या कार्यक्रमात मी कधी करत नाही आणि केलेलं नाही। मी तुम्हाला सांगायला आलो उर्वरित 5 वर्ष कशी घालवायची, कोणकोणत्या कामाने, कार्याने, कर्तृत्वाने या रत्नागिरीचा सर्वांगीण विकास करायचा आहे ते सांगायला मी आलेलो आहे। रत्नागिरी मुळात या रत्नागिरीमध्ये आमचा जिल्हा यालाच येतो, त्यामुळे रत्नागिरी ओरिजिनल जिल्हा। मग रत्नागिरी आमचा या महाराष्ट्रातील, देशातील एक जिल्हा आहे आणि तिथला खासदार नारायण राणे आहे। तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिला आहे, महसूल मंत्री, अनेक खाते ज्यांनी खात्यामध्ये काम केलं, हाताळली, असा खासदार तुम्हाला मिळाला। बांधवांना, खासदाराला बरंच काय वाटतं मला की या ठिकाणी या जिल्ह्याचा विकास कसा करावा, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात कसा व्हायला पाहिजे, शहरं कशी हवीत, ग्रामीण भाग कसे हवेत, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कशा हव्यात आणि लोकांचं शहरी आणि ग्रामीण जीवन कसं असावं, सुखी, समाधानी, की ज्याला शिवकालीन म्हणायचे लोक कल्याणकारी राज्य यात आपला रत्नागिरी जिल्हा असला पाहिजे आणि तो करण्यासाठी मी इथे खासदार म्हणून आहे। एक तुम्हाला सांगतो, तुम्ही सर्व कार्यकर्ते आहात, या याच्यामध्ये महायुतीच्या 2 पक्षांनी आपल्याला मदत केली, माझ्यासाठी काम केलं, नेत्यांनी केले, कार्यकर्त्यांनी केलं सगळं केलं, नाही केलं सगळ्यांना मी धन्यवाद देतो। मी त्या काली म्हणालो, राजा नाही केलं त्याला पश्चाताप असेल, अरे कदाचित केलं असतं तर आज विजयाचे मानकरी असतं तुम्ही, पण सन्मान मिळवायला पण भाग्य लागतं। अरे हो, राणेला मी मत घातलं, अभिमानाने हे बोलू शकतात सगळे जमलेले, पण काही बोलू शकत नाही, तरी त्यांचे धन्यवाद। बांधव, एक तुम्हाला सांगतो, मी फार लहान वयापासून मी राजकारणात आलो, फार लहान,
15 वर्षाचा, तेव्हापासून जात पक्ष धर्म मी मानत नाही. ज्या माननीय बाळासाहेबांनी ची विचार घेऊन मी शिवसेनेत गेलो, त्यांनी सांगितलं सुरुवातीला की माणसाला जात ही जात मानता कामा नये, तर माणसाला पोट असतं आणि पोटाला जात नसते, तेव्हा जातीचं राजकारण करू नये असं तेव्हा ऐकलं आणि तेव्हा ठरवलं आपणही नाही करायचं, आपणही नाही. ठीक आहे, वेगवेगळ्या पक्षात काम केलं, तेव्हा शिवसेनेत केलं, काँग्रेसमध्ये केलं, बीजेपीत करतोय. प्रत्येक पक्षाची आयडिओलॉजी विचारधारा त्या पक्षात असल्यानंतर स्वीकारणं, आत्मसात करणं, कार्यान्वित करणं हे माझं काम आहे. पण कोणाविरुद्ध, आता मी पण कोकणात आहे, माझ्या मतदारसंघात माझ्या गावात सर्व धर्माची लोक आहेत, ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत, सगळे. कधी कोणी सांगावं एवढ्या आमच्या उभ्या आयुष्यात कोणाला कधी त्रास झाला? सगळ्या वाढीप्रमाणे तिथल्याही मुलांना मुंबईत नेऊन नोकऱ्या दिल्या. ख्रिश्चन वाडीतही जातो मी, गरीब असेल त्याची फी भरायची आहे, कोण आजारी असेल त्याचं मेडिकलचं औषध भर आजही करतो. हे आम्ही केलं. एक उदाहरण मुद्दा म्हणून सांगतो. बॉम्बस्फोट झाला मुंबईमध्ये, आपल्या ताज हॉटेल समोर, ताज हॉटेलच्या इकडे निर्मटपण झालं, जखमी झाले लोक, काही मेले. तर सगळ्यांना जयजयमध्ये घेऊन गेले. मी मंत्री होतो तेव्हा मलाही कळलं, मी घरी बसतो ना, बॉम्बस्फोट होतोय, कसा जाऊ, ऑबेरा ताज. मी त्या दिशेने गेलो, मला कळलं सगळ्यांना जे जखमी आहेत त्यांना जयजयमध्ये नेला. मी जयजयमध्ये गेलो, पाहिलं सगळ्यांना, डॉक्टरांना सर औषध उपचाराची माहिती घेतली आणि नंतर निघालो. लिफ्टकडे जात असताना एक मुलगा मोठमोठ्याने किंकाळत होता, 14-15 वर्षाचा होता. देखो देखो मेरा हात काट दिया है, असं जोर जोर बोल. मी गेलो जवळ, क्या रे क्या हुआ? देखो चाचा मेरा हाथ तेरे से काटा, मैं दवा लेने आया था, 8 दिन दवा लिया है, आज में इंजेक्शन दिया, बस मेरा हाथ यहाँ से काट दिया. वय वर्ष 14-15 वर्षाचा होता. आलमगीर नाव होतं, मुस्लिम होता. मी पुढे गेलो नाही, मुस्लिम आहे म्हणून सोडलं नाही त्याला. मी डीनला बोलवलं, गेला डीन साहेब या मुलाचा हात कसा गेला? त्याच्यावर त्याचा चुलता होता, चाचा. डीन म्हणतात साहेब आय एम व्हेरी सॉरी सर, आमची चूक आहे, आमच्यामुळे गेलं. मला त्याचं उर्वरित आयुष्याचं काय, तू लहान आहे सर, तुम्ही सुचवा मला. ते सांगतात तुम्ही सुचवा. गेला हात तर गेलाय, नकली लावू शकतो पण असली तर येणार. बाकी काय अपशब्द लमकून याचा काय, याला हात इथे मिळणार नाही. मी साहेब एक काम करा, याला तुमच्या कॅबिनमध्ये घेऊन जा आणि याला एक पत्र द्या की हा मुलगा 18 वर्षाचा झाल्यानंतर या हॉस्पिटलमध्ये परमनंट जॉब द्याल, हे पत्र. डीन घेऊन गेले, त्याला पत्र दिलं. माझ्या खिशात जेवढे पैसे होते मुलाकडे दिलं आणि माझं कार्ड दिलं. देख कभी वापिस जरूरत लगी तो ये कार्ड पे आ जाना, मैं मुंबई में ही रहता हूँ. तो काही दिवसांनी परत आला माझ्याकडे. चाचा मुंबई में रहने के लिए घर नहीं है, मेरा चाचा बोलता है. तो शिकायला म्हणून मुंबईत आला, बिहार मधून आला. चाचा चाचा बोलता है मेरे को नहीं घर है मेरे पास, तू कुछ इंतजाम कर. मी काय करावं, तुम्ही काय केलं असतं, तुमच्याकडला असता तो मुलगा असा बोलला असता, मेरे घर ने काय केलं असतं. कमी मुस्लिम समाज नाही मुंबईत. कोण घेऊन गेलं त्याला, चला मेरे घर में चलो, सो जाओ, खाना बिना मैं देऊंगा. ही माझ्या बंगल्यात घेऊन गेलो मंत्र्याची.
त्याला एक रूम दिली बंगल्यातली, बोला तू इधर रह जा, स्कूल जो करता है वो कर लेना, तू इधर रहना। मी त्याला विचारा तेरे घर में कौन है? 4 भाई बहने हैं और माँ बाप। माँ बाप क्या कर रहे हैं? खेती कर रहे हैं। फिर उनका क्या होगा मालूम नाही साहब। मग मी त्याला महिन्याला, तो मोठा होईल नोकरी लागेल पण 3,000 महिना देत होतो। 3,000 गावी पाठवायला, त्याला खर्चाला द्यायचं। तो मोठा झाला म्हणजे 18 वर्षानंतर 18 वर्ष पार केली, मला सांगायला चाचा मी 18 साल कंप्लीट। आता जे मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर आहेत ना, भूषण गगराणी, ते हेल्थला होते। त्याला फोन केला, गगराणी साहेब असं असं तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये दाखला दिलेला आहे, हा मुलगा 18 वर्षाला आहे, अशीची घटना आहे, तुम्ही त्याला जॉब द्या। बोला ओके। आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी लिफ्टमॅनची नोकरी त्याला त्या ठिकाणी दिली, परमनंट लिफ्ट। तो मुलगा पण जिद्दी आहे, तो थांबला नाही, तो परीक्षा देत देत शेवटी ग्रॅज्युएट झाला। ग्रॅज्युएट आता टाळ्या मारा। कोकणातला मुलगा असा करून ग्रॅज्युएट पूर्ण केलं असतं का? ग्रॅज्युएट झाला, त्याला लगेच तिथे क्लिनिकलचा जॉब मिळाला। एक हात क्लिनिकल जॉब। काही दिवसांनी आला तो, इथला तर येतोच माझ्याकडे, ते मी सांगणार नाही त्याला काय देतो, पण येतो। असा एक दिवशी आला, मी ऑफिसमध्ये होतो आणि उभा राहिला, तो कधी वर पाहत नाही असं। मेरा क्या हो गया, क्या चाहिए तेरे? चाचा मैं शादी कर किया हूं, अभी मुझे मुंबई में घर चाहिए। बोला अच्छा तो क्या क्या चाहते हैं? मैं माड़ा में अर्जी कर चुका हूँ और मेरे को घर की लॉटरी लग गई है, तो फिर सर पहला 5 लाख भरने को कहते हैं, मेरे पास वो नहीं है, बाद में लोन मिलेगा। ओके, परसों संडे के दिन आ जा। का कोणी का नाही दिले त्याला 5 लाख? तो इतरांकडे का गेला नाही? मी दिले आणि आता तो म्हाडाच्या त्या घरात जातो। रस्त्यावरचा मुलगा, मुस्लिम मुलगा, त्याला आता मी पक्क घरात राहतोय। पत्नी आणि आता एक रिसेंटली त्याला मुलगी झाली। ही माणुसकी आमची। पण काही लोकांनी असे किती नाही तुमच्या या रत्नागिरी चिपळूण पासून जेवढे मुस्लिम बोलले आहेत ना, मी कधी मुस्लिम म्हणून पाहिले नाही। माणूस त्यांच्या सुख दुःखात जेव्हा जेव्हा येईल तेव्हा मी धावलेला आहे, होईतेच नाही सगळे। त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असाच ऑगस्ट महिना होता, डेपोची सगळी लाईट गेली, कणकवली तालुका डेपो एसटीचा, सगळे धावायला लागले, खूप डेगले का। तिथे एक हमाल होता अब्दुल नावाचा, तो इलेक्ट्रिक समजत होता थोडंफार, तो त्या खांब्यावर चढला। कोणी सांगितलं याची इथे काय बिघाड आहे? खांब्यावर चढला, शॉक लागला, खाली पडला, जागीच गेले। आता कणकवली आजूबाजूला कमी आहे मुस्लिम, त्याला 4 मुलं होती, 28 वर्षाचा होता, 4 मुलं। त्याला भाऊ भाजी विकतो कणकवली। महिन्यानंतर 4ही मुलांना घेऊन माझ्या दारात कणकवलीच्या घरी, दादा मैं तो भाजी बेचता हूं, मैं कैसा इनको ये करूं? पालन पोषण मेरी ताकद भी नहीं। इथे संदीप भोसले कुठेतरी आहे, माझा पी एकन खोट। अरे उभा राहा ना, दिसलं पाहिजे, इथं लहान आहे हा माझा पी आहे, तिथे बसतो। त्याला सांगितलं महिन्याला हा येईल, त्याला 2,000 रुपये दे, आणि सांगितलं 18 वर्षाचा मोठा मुलगा होईल, मग हे बंद होतील पैसे। 18 वर्ष झाली, मुलगा मोठा झाला, तिथे 3 मुलं कामाला लागली, आता पेन्शन बंद, नारायण रेड्डी। हे कोण करतो? हे बाकी अन्य धर्माचे सोडा, पण हे केलंय। आता जे आंदोलन झालं ना हिंदू आणि, पण जी काही लोक एकजूट करतायत कशासाठी? मतासाठी। मत कशासाठी? पद मिळवण्यासाठी। पद कशासाठी?
मुख्यमंत्री पद आणि मुख्यमंत्री कशासाठी पैसा मिळवण्यासाठी, मंत्री कशाला पैसा मिळवण्यासाठी. मी गोष्ट कधीच विचारली, नशिबात असेल तर होईल खासदार, नशिबात असेल होईल मंत्री, नाही तर मुख्यमंत्री. मला कॉन्फिडन्स आहे. पण हे धंदे जे करतात हे माणुसकीच्या विरोधात आहे. अल्लाह असो देव असो याच्या शिकवणीच्या बाहेर आहे. चला कोकण म्हणून जगूया. हे कोकणचं एक तर निसर्गरम्य आहे, तो आर्थिक सबळ करण्यासाठी प्रयत्न करूया, एकजूट या बांधवांना जाऊ दे. हा विषय संपला. आता तुम्ही आहात नागरिक आहात रत्नागिरीचे. आमचे राजे सावंत साहेब यांचं भाषण ऐकलं, मयेकर साहेबांचे भाषण ऐकलं, तुमचं साहेब तुमचंही ऐकलं, मी भाषण ऐकली आणि कुलकर्णीचंही ऐकलं. कुलकर्णी जास्त नारायण 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 करतात. बांधवडे एक लक्षात ठेवा, मी नारायण राणे सिंधुदुर्ग रत्नागिरीचा आता खासदार आहे. माननीय मोदी साहेब, अमित शाह आणि नड्डा साहेब किंवा आमचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा तुमची सेवा करण्यासाठी आहे, तुमचा विकास करण्यासाठी, उपद्रव देण्यासाठी नाही, कोणाला छळण्यासाठी नाही. मात्र दुसऱ्याने छळलं माझ्या नागरिकांना मी सोडणारा पण नाही सोडणार. उंड्या डोळ्यानं अरे काय कसे जुलूम करतात. नाही, जुलूम माझ्या, मी खासदार या मतदारसंघात असताना जुलूम बंद नाही चालत, मस्ती बंद, कोणी नाही चालत. फक्त तुम्ही एक फोन करा, दादा इथे असं चाललंय, दादा हजर झाला समजा. आता हे झालं, त्यांचा बंदोबस्त परत काही चाललं होतं. मी ते काय बोलत नाही, निवडणुकीत झालं मी सक्षम आहे, मी कोणाची काही करत नाही, कोणाची किंमत देत नाही. मुंबईत बॉम्बस्फोट आणि जे काय गोष्टी चालल्या होत्या त्यावेळेला सुमारलं नाही. करणाऱ्यांच्या विरुद्ध उभे ठाकणाऱ्यापैकी नारायण राणे एका. तेव्हा बाळासाहेब ठाकरे उगाच नाही नारायण राणेला मान सन्मान द्यायची, तेव्हा उद्धव ठाकरे नव्हता मैदानात आणि बाकीचे नव्हते. तेव्हा पण जे मानायचे त्यांना माहिती, ह्याला सांगितलं काम दिला पूर्ण करणार. तेव्हा मुंबईच्या लोकांना सुरक्षितता व्यवस्था देणारा बांधव हा सिंधुदुर्ग हा रत्नागिरी जिल्हा. या रत्नागिरीचे प्रश्न मी समजले. काल परवा गेलो, नदीच्या किनारी गेलो, घरात दुकानात, घरात शिरलेलं पाणी, उंची, नुकसान, धान्याचं, कपड्यांचं, दुकानामध्ये जो काय माल होता त्याचं मी सगळं पाहिलं. पंचनामे सांगितले की पंचनामे करून घ्या आणि माझ्यासमोर मी सुरुवाती केली. कलेक्टर यांनाही सांगितलं, प्राण बीन सगळे सोबत होते, यांना घेऊन गेलो आणि पंचनामे सगळ्यांना नुकसान भरपाई मिळेल तिथेही सांगितलं आणि इथेही सगळ्या नुकसान भरपाई मिळेल. तर किती काय नुकसानीच्या दरम्यान ती मिळेल. बांधव आता त्याचा बंदोबस्त, पाणी घरात भविष्यात शिरू नये. तर त्यावर मी त्यांना सांगितलं, आता मी 10-15 दिवसांनी परत जेव्हा येईल, म्हणजे 10-12 दिवस मी नाही आहे, परत येईल तेव्हा मी सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकी रत्नागिरीला घेणार. एक, आता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानची भरपाई, त्याचबरोबर हे प्रसंग पुढच्या वर्षी लोकांवर येऊ नये मग त्याची सुरुवात. एक ब्रिज आहे ते उंच करायचं आहे, वर्षाच्या आत ब्रिजचं काम सुरू होईल, आजच परत तारखा पडणार नाही. तसं नदीच्या शेवटच्या टोकापर्यंत कुठे भिंत घालायची असेल, कुठे गाळ काढायचा असेल तर पुढच्या जूनच्या मेच्या अगोदरच गाळ काढला जाईल. की ड्रेजर आणायचे, अजून काय मी यापुढे दिलेले होते 2 ड्रेजर. पण त्या कॉर्नरपर्यंत त्या जिथे नदी आणि बॅकवॉटरचं पाणी एकत्र मिळतं, मी अनेक वेळा गेलो आहे. तर तो बंदोबस्त करेल.
त्याला किती वेळ लागतो मी जेव्हा मीटिंग घेईन अधिकाऱ्यांना विचारेन, चर्चा करेन आणि मग तुमच्या समोर येईल, तिथे बोल. पण हे मी प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. तिसरा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर पाण्याचा प्रश्न, रत्नागिरीचा आणि पाण्याचा प्रश्न. चौथा हायवेचा प्रश्न, हायवे. असे प्रश्न मी घेतले. त्याचबरोबर मला तुम्हाला सांगायचं आहे की रत्नागिरीच्या लोकांचं जीवनमान जर उंचावायचं असेल, सुधारायचं असेल तर दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे. दरडोई उत्पन्न वाढलं आणि त्यासाठी कोण बोलतंय बाबा, हे बाबा माझ्याकडे बघ, चुकीचं बोलत असं सांग. दरडोई उत्पन्न वाढालं. कसं वाढलं? शेती करतात वर्षानुवर्ष, तरी पण परिस्थितीत बदल झाला नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग अजून काय करावं याचा विचार कधी करतात? वाडीवाईज बसतात, गाववाईज बसतात, शिकलेली लोक आहेत, त्या आधुनिकतेचा कधी विचार करतात की आपल्या गावात आणावी अशी? भात म्हणा, तांदूळ आहे, तांदळाचं बाय प्रोडक्ट काय बनतात? नाचणी बिचणी. आता लोक तांदळाची भाकरी नाही खात, नाचण्याची भाकरी पसंत करतात, शरीराला पोषक आहे ना. मग त्या नाचणीचे बाय प्रोडक्ट सांगा. त्यासाठी प्रयत्न केला आपण. अधिकाऱ्यांना घेऊनच करायला लावू, पण तरुण लोक पुढे यायला पाहिजे. आम्हाला करायचे. सिंधुदुर्गात महिला उद्योग केलाय, 21 प्रोडक्ट मी चालू केले. आवळा असतो, आवळा कॅन्डी तुमच्याकडे या लांजाला मिळते, मी नेहमी घेऊन जातो तेव्हा, पण आता आम्ही सिंधुदुर्गात तयार केली. फणसची गोटी काय म्हणता तुम्ही, शब्द इथे वेगळा आहे. घरा खाऊन झाल्यानंतर त्याची पावडर आता अनेक ठिकाणी विकत घ्यायला अमेरिकन एजंट येत आहेत. माझ्याकडे आला, हमें वो मिलवा दो, हमें पाउडर बनाना है, वो काम इधर ही देंगे और पाउडर लेके अमेरिका जाएंगे. कशासाठी? की ते फार्मासिटिकल म्हणजे औषधाला पावडर कामाला येते. कोणत्या? डायबिटीसचं औषध बनवते. डायबिटीस होते कुठे? आपल्याकडे फणस होते, तिकडे होत नाही. फणसाची लागवड करा, पावडर करा आणि कुठे घेतात, निर्यात कुठे होतो प्रयत्न करा. तरुणांनी मदत करा. गुगल, तुम्ही गुगलवर जाता, नको ते पाहायला, आता हवं ते पाहा. नेमक्या हातात विषय माहित असतो, सगळं ज्ञान मिळतं सगळं, पण पोषक काय व आवश्यक काय ते आपण कळायला पाहिजे. मी या संबंधीचे सगळे वेगवेगळे क्लासही घेईन. जे सिंधुदुर्गात, मी सिंधुदुर्गात एक बॅनर केला होता, ते करू. सिंधुदुर्गाच्या विकासाची दिशा आणि विद्वान लोक जिल्ह्यातल्यात बोलवायचं बोला. तुम्हाला फार बोलताना कुठल्या हॉटेलच्या चौकावर राहून फार बोलतात, असा हो काय, तसा हो. मला आता सांगा काय हो काय, करूया आपण. नुसतं बोलणं सोपं आहे, पण आज सांगू 30 वर्ष झाली, 30-35 वर्ष सिंधुदुर्गात. आज लोकांचं जे दरडोई उत्पन्न 2.5 लाखापर्यंत गेलाय. लोकांनी प्रयत्न केले. मी सगळी फळं सणासुदी, तुम्ही करंज्या करता, लाडू करता, अमुक करता, तमुक, त्याची एक बाजारपेठ निर्माण केली. सिंधुदुर्ग प्रोडक्टच्या माध्यमातून जे बनवतात तो माल तिथे आणून विकतात, तो पॅकिंग करायचा किंवा प्रोसेसिंग करायचा आणि महाराष्ट्रभर देशभर विकायची एजन्सी केली. कोकण ब्रँड आपण इकडे करू, एकत्र या. अविश्वास नको. आपण प्रगती शब्द लिहा. प्रगती करणार म्हणजे करणार. मुलांना डॉक्टर इंजिनियर बनवणार नाही, बनवणार. शब्दाने नाही, कृतीमध्ये बनवायला पैसा लागतो, त्याला मेहनत करायला कटिबद्ध होणार, हे ठरवलं. मी करेन, मी करायला लागेल त्या गोष्टी आपण इकडे आणू. तुम्ही मला साथ दिली, साथ नुसते नको. सत्कार बस हा शेवटचा. निलेशाचा सत्कार पुढे नाही, एक बस झाला. पण तुम्ही एक कामाला लागला. मी महिन्यातून 2 वेळा येईल. निलेशने आता ऑफिस उघडून दिले.
तिथे माझा पीए बसेल, कॉम्प्युटर असेल, कोणाला काय वाटतं त्याचं पत्र लिहून द्या, अडचण असेल त्याला सांगा, तुम्हाला फोन करेल, त्या संबंधी जे काय ते मी तुमच्याशी फोनवर पण मदत. एक सिस्टमॅटिक काम करूया. पहिल्याने नाही केलं, मला माहिती त्याची कुवत काय हो, मी ओळखतो. तुम्ही किती विश्वास टाकता हो. 10 वर्ष दिली, 10 वर्ष काय केलं त्यांनी? एवढं वर्षानुवर्ष पाणी येत आहे, पाणी थांबवण्याचं काय केलं? मोठमोठी डॅम होत आहे देशात, राज्यात, महाराष्ट्रात. रस्ते होत आहेत, 1000 करोड, 2000, 5000, 15000 करोड कोणाचे आज रस्ते मुंबईला होत आहे. मग आमचं पाणी का थांबत नाही? रत्नागिरीचं तो विचारायचा अधिकार तुम्हाला आहे, नागरिकांना, देशाचे, राज्याचे. त्यामुळे मतभेद नुसतं नाही असं हो गया तसं, हे सोडा. करायसाठी म्हणजे अभ्यास करा, काय केलं म्हणजे होईल, उत्पन्न कसं वाढेल, इंडस्ट्री, चैतापूर आणि बाकी प्रकार, बारसूचा वगैरे का नाही होत थांबवला? का नाही सगळे असे जमून गेला? नाही, आम्हाला पाहिजे बारसूमध्ये रासायनिक कारखाना. काय होतो? असे कारखाने फ्रान्स पासून अनेक जगात अनेक ठिकाणी आहेत, इंडिया, साऊथ वगैरे बरेच ठिकाणी. काय झालं त्या लोकांचं? कोणाच्या घरात राक्षस जन्माला आला? सांगा मला. हे इम्रान आलं, त्या लोक सांगायचे नका, असं केलं हवामान चेंज होईल, इथे मुलं होणार नाही, राक्षस अरे काही. आणि लोक विश्वास ठेवायचे. तेव्हा मी फिरायचो, नाही हो असं असं नाही होणार, लोक ऐकतात. त्या बांधवानं 2-2.5 लाख कोटी तो प्रकल्प येणार. एक प्रकल्प येईल, कुठलाही त्या ठिकाणी पर्यावरणाची भीती नाही, गॅरंटी भीती. आता मला सांगा, ते 2-2.5 लाखाबरोबर काय येणार? अजून लाखभर तरी नोकऱ्या येतील. हेल्पर, शिपाई, अमुक तमुक, टर्नर, फिटर, इंजिनियर, सुपरवायझर, अमुक, वॉचमॅन वगैरे, ही सगळी पदं बाहेरून आणणार नाही, जिल्ह्यातून घेणार, शिक्षणाप्रमाणे इथे मिळणार. टाळ्या पण 17:30 वाजता. असं करू नका, वाजवा तर मनापासून वाजवा. मला एक सांगा, या नोकऱ्या तुम्हाला मिळाल्यानंतर घरात आज काही येत नाही, ते उद्या 20,000, 30,000, 50,000 आल्यावर एक उदाहरण देतो आणि मग याचा हाच विषय पुढे नेतो. आमच्याकडे अशोक सावंत एक कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे बीजेपीचा. एक दिवशी माझ्याकडे आला, तेव्हा ज्या वेळेला मी इंजिनिअरिंग कॉलेज काढलं ना, तेव्हा आला, दादा हिला ऍडमिशन पाहिजे, ही गरीब आहे, ही मागासवर्गीय आहे आणि गरीब आहे, पण हुशार मुलगी आहे, हिला शिक्षण इथे ऍडमिशन इंजिनिअरिंग कॉलेजला पाहिजे. ठीक आहे, मी सही केली, पाठवलं, तिला ऍडमिशन पैसे न घेता आणि एसटीचा खर्च वगैरे अशोक सावंत उचलले आणि त्याने तिला ती इंजिनियर होऊन आली, मला पेढे देऊन गेली. मला अभिनंदन तुझं, तुला मदत लागली तर मला सांग. हो, 6 महिन्यानंतर आली परत पेढे घेऊन, दादा मला नोकरी म्हणलं. वा, अभिनंदन तुझं, कुठे आहेस का? ती बोलली पुण्याला आहे मी. वा, अभिनंदन. किती पगार आहे? मी विचारलं. 50,000. जिच्या घरात 1 रुपया जात नव्हता, पगार 50,000 जाणार. धान्य खाण्या पिण्यापासून, कपड्या लत्त्यापासून, भावंडांच्या शिक्षणापासून किती परिवर्तन होईल हो सांगा. पैसे आल्याने काय येत नाही, आपल्याकडे मन आहे, पैशाबरोबर अक्कलही येते असं म्हणतात. हा मी पाहिला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेज जे काढलंय, इंजिनिअरिंग कॉलेज, आज 1600 विद्यार्थी आहेत. मेडिकलला
600 विद्यार्थी आहेत, हे माझे नाही, निलेश मुलं किंवा निलेश नितेश हे का नाही जात? माझ्या जिल्ह्यातली रत्नागिरीची मुलं शिकली पाहिजे, डॉक्टर इंजिनियर व्हायला पाहिजे, IAS IPS व्हावी, या हेतूने केलं मी. नारायण राणेच्या विरुद्ध सगळे असतात, कुठली निवडणूक लढू दे नारायण राणे, सगळे पक्षाचे लोक एक होतो. तेव्हा का नाही विचारतो, का हो काय केलं या माणसाने? कोणाचे उसने घेतले, कोणाची जमीन बळकावली. एक उदाहरण कोणी द्यावं मागच्या 35 वर्ष, एक उदाहरण. कोणाच्या घरी जेवायला जातो, कोणाच्या न्यारी, मी कोणाच्या घरी जेवायलाही जातो जिल्ह्यात लास्ट 35 वर्ष. का? अरे आपल्यावर 10-20 जण असतात, एवढा भूर्दंड का घालावा 20 माणसाचं त्याला? हा विचार आम्ही करतो. आणि म्हणून बांधकामाला तिथे मोठे रासायनिक नुकसान आहे का देशात? ते जेव्हा आपलं बदला नको, आम्हाला कारखाना नको म्हणणारा उद्धव ठाकरे येतो, त्याला म्हणा आम्हाला रोजगार दे रे बाबा, चल कारखाना नको, दे रोजगार. आमच्या घरात चूल पेटत नाही, मुलांना शाळेत जायला फीला पैसे नाहीये, दे पैसे. देतो का पण आणून? नाही देत. मी ट्रस्ट आहे सिंधुदुर्गात, इथेही चालू करणार. शिक्षणाला आणि औषधाला पैसे पुढे कमी पडले तर नारायण राणेचा ट्रस्ट कसे? उद्धव ठाकरेला सांगा, जे चिव 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 करत शिवसेनेवाले बोबलत फिरतात, कधी दिले रे खिशातून मातोश्रीतून, कधी 5 रुपये बाहेर पडले देणारे? वन साइड आहे तिकडे. इंडोर आउटडोर अजिबात नाही, बाहेर पैसे जातात नाही घरातून. काय बोलतं? आणि शिवसेना शिकवायला आता नवीन पिल्ला आली आहेत. अरे मी पहिल्या म्हणजे 66चा आहे, 19 जून 66, 39 वर्ष सलग होतो. आणि एवढी पदं मिळाली, मॅक्झिमम पदं बाळासाहेबांनी दिलेली आहे. लायकी असल्याशिवाय साहेब देत नव्हते. त्यामुळे कारखाने बंद करायला कोणी आला तर मी विरोधाला जाणार, तुम्ही मागे यायला पाहिजे. अशा टाळ्या वाजवा ना, त्या मातोश्रीच्या खिडक्या हल्ल्या पाहिजे, तिकडे याचं भाडं सुद्धा. हे वाक्य तुमच्यासाठी नव्हतं, पत्रकारांसाठी. हायलाइट, ब्रेकिंग न्यूज, नारायण राणे. तेव्हा आपल्या जिल्ह्याचा विकास इथल्या मुलांना, तेव्हा आता मी काय नाही, नवीनच कलच्या दिवस कोकणात होतो. काय माझा एक नातेवाईक मुलगा आहे, तो मुंबई बँकेत कामाला आहे. तो पाहतोय आता लग्न करायचं आहे, नातेवाईक होता, मुली शोधतायत. काय मिसेस म्हणते याला मुलगा मिळत नाही, मुली मिळत नाही का? म्हणे कोकणातल्या मुलींना कोकणातला नवरा नको, मुंबईचा पाहिजे. मी बोला आता इथले कोकण, आता आपल्या जिल्ह्यात कोकणी मुलं चांगलं कमवतात. आता कोकण आपल्या सिंधुदुर्गातला आंबा एक्सपोर्ट लंडनला जातो, दुबईला जातो, मासे युरोपमध्ये. आता आम्ही पण निरेश्वर मासे तो युरोपमध्ये पाठवतो. उत्पन्न मुलं मिळवतात, ज्या मिळवत नव्हती ना त्या साखर म्हणायला मुली द्यायच्या. पण बघा लोकांची विचारसरणी, त्या मुली असो कोणी बदलली आहे. आणि सावधान पुरुषांवर उत्पन्न वाढवा, ही परिस्थिती आली आहे. आणि म्हणून थोडा विचार करा, काय करायला? प्रगती शक्य आहे, प्रगतीचे प्रयत्न, प्रगतीला 2 शब्द जोडा, बुद्धिमत्तेचा वापर आणि परिश्रम. त्याबरोबर मेहनत परिश्रमावर बुद्धीची जोड द्या. आपण आपलं पर कॅपिटल इन्कम बढू, आपण सुखी समाधी होण्याएवढं उत्पन्न आपलं असेल असे प्रयत्न करूया. आणि म्हणून आज सत्काराबरोबर, सत्कार ठीक आहे, सत्कार शब्द आहे ना, कोणीतरी कोट करून सांगा, मी अनेक वेळा सांगितलं. सत्कार आहे ना, त्या माणूस कसा दिसतो, नारायणाने कसा दिसतो, कसा आहे, काय यासाठी सत्कार नसतो, गुणात्मक सत्कार असतो. त्याच्या अंगात काय गुण आहे, काय पुरुषार्थ आहे,
काय लोककल्याणकारी विचार आहेत याचा सत्कार होतो, लोक करतात. आणि सत्कारापासून बोध घ्यायचा असतो. बाकीचे होते बोध, पण त्याला असं मिळालं. राणीचा सत्कार असा झाला, माझा भविष्यात घेण्यासाठी मी आमदार व्हावं, जिल्हा व्हावं, अमुक कोण कोण व्हावं आणि माझाही असा सत्कार व्हावा, त्याची सत्कार्य, लोकसेवा, लोककल्याणचा मार्ग स्वीकारावा तर शक्य आहे. आणि म्हणून सत्कारातून बोध घेतला जावा यासाठी सत्कार कन्व्हेन्शन प्रथा जी आली ना, ही प्रथा आपल्या सुरुवातीपासून आपल्या आली की सत्कार केल्याने माणसाला, ज्या माणसाचा केला तिचे गुण अनेक लोकांनी आत्मसात करावे यासाठी. आणि बंधूनो, भगिनीनो, मातानो, मित्र, या सत्कार माझा केला, सत्कार माझा करायला कारणीभूत तुम्हीच आहात. तुम्हीच मला खासदार केलात, तुम्हीच माझा सत्कार करत आहात. तुमचे आभार, धन्यवाद. जेवढे मानू मी तेवढे कमीच आहे तसं मला वाटतं. जेव्हा शब्द कमी पडतात तेव्हा आश्रय आपण नेहमी घेतो. कुठली कृती कमी पडली तर एकच आश्रय देवाचा. मी माझ्या रामेश्वराला प्रार्थना करीन ही असंख्य माणसं या हॉलमध्ये आणि मंचकावर बसली आहेत, ज्यांनी मला खासदार करून माझा बहुमान वाढवला, माझ्या देशाच्या मोठ्या सभागृहात मंदिरात पाठवलं, त्या सर्वांना रामेश्वराने दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य त्यांच्या मनोकामना पूर्ण करो अशा मी शुभेच्छा देतो, आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो. जय